एका व्यक्तीचं एक छोटंसं चहाचं दुकान होतं, ज्याला लोक चहावाल्या म्हणून हाका मारायचे. त्याने एक अशी चाल खेळली, कोट्यवधी रुपये त्याच्या खिशात आले आणि ज्याचे पैसे गेले त्यांना कळलं सुद्धा नाही. पोलीस, बँका, CID सगळे हात चोळत बसले. तो अजूनही कुठेतरी एका टपरीवर चहा बनवत बसलाय, ज्याच्यावर कधी संशय आला नाही. अशा चहावाल्याने एक असा मोठा डल्ला मारला की ज्याची नोंद भारताच्या इतिहासात झाली. मग काय घडलं या घटनेमध्ये? एक साधा चहावाला ज्याला कमजोर समजलं, पण ज्यांनी बँका, CID, पोलीस यांना देखील काही काळाच्या आत करोडो रुपयांचा घोटाळा कसा केला. खरं तर एक घटना सुरू होती महाराष्ट्रातल्या एका तालुक्यातल्या एका गावामधून. एक गाव ज्याचं नाव वाघनगाव, लोकसंख्या जेमतेम 1200. गावात एक मुख्य रस्ता, एक जुनी पडकी शाळा, एक मारुतीचं मंदिर आणि त्या रस्त्याच्या कडेला एक जुना टपरी. त्या टपरीवर एक पाटी लटकवलेली, शंभू चहा सेंटर. शंभू हरिश्चंद्र माने, वय 35, उंची साधारण, अंगकाठी बारीक, डोळ्यात जाड काचेचा चष्मा, चेहऱ्यावर कायम एक निरागस हसू. त्याला बघून कुणी म्हणणारच नाही की हा माणूस कधी कुणाचं काही वाकडं करू शकतो. उलट गावातले लोक त्याला बेचारा शंभू असं म्हणायचे. शंभूची कथा सुरू होती ती त्याच्या लहानपणापासून. शंभूचे वडील हरिश्चंद्र माने गावातल्या एका सावकाराकडे कर्ज घेऊन बसलेले होते. शेती गेली, जमीन गेली, घर गेलं. शंभू 8वीत असताना वडिलांनी विहिरीत उडी मारली. आई कसा बस शंभूला सांभाळलं, पण ती देखील 3 वर्षात क्षयरोगानं गेली. शंभू एकटा, 12 वर्षाचा मुलगा, ना कोणी नातेवाईक ना कोणाचा आधार. गावातल्या एका हॉटेलमध्ये भांडी घासू लागला. 10 रुपये मिळायचे. रात्री मंदिरात झोपायचा, अंगावर एकच शर्ट, तोही फाटलेला. पण शंभूमध्ये एक गोष्ट वेगळी होती. तो अत्यंत हुशार होता. गावातल्या शाळेत असताना त्याचं गणित विलक्षण होतं. मास्तर म्हणायचे, हा पोरगा IAS अधिकारी होईल, मला माहिती आहे. पण नशिबाने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. शाळा सुटली, पुस्तकं बंद झाली, पण शंभूचा मेंदू कधीच बंद पडला नाही. तो हॉटेलमध्ये भांडी घासताना गिरायकाच्या बोलण्यावरून, पेपरमधल्या बातम्यांवरून, रेडिओवरच्या कार्यक्रमावरून सगळं काही शिकत राहिला. वयाच्या 18व्या वर्षी शंभूनं स्वतःची टपरी टाकली. गावातल्या एका शेतकऱ्याला दया आली म्हणून त्यानं जागा दिली. एक स्टोव्ह, 2 भांडी, अर्धा किलो चहापत्ती आणि 1 किलो साखर. एवढ्याच भांडवलावर शंभू चहा सेंटर सुरू झालं. पण काही म्हणा, चहा मात्र जबरदस्त बनवायचा शंभू. गावातले लोक म्हणायचे, शंभूच्या चहाला काहीतरी जादू आहे. त्याचा चहा एकदम बेस्ट. आल्याचा तो ठसका, चहापत्तीचा तो रंग, दुधाचा तो गोडवा, सगळं काही परफेक्ट. हळूहळू गावातले लोक नाही तर आजूबाजूच्या गावातील लोक शंभूचा चहा प्यायला येऊ लागले. पण शंभूच्या हातमध्ये एक आग धुसमत होती. ती आग होती अपमानाची, दारिद्र्याची आणि व्यवस्थेवरच्या रागाची. ज्या सावकाराने त्याच्या वडिलांना त्याची जमीन गिळली, तो गावात ऐटीत फिरायचा. गावातले पुढारी, तलाठी, सरपंच सगळे त्या सावकाराच्या खिशात होते. शंभू रोज बघायचा, पैसा असला की माणसं चांगलं वागतात आणि पैसा नसला की माणसं तुडून निघून जातात. त्याने एक गोष्ट ठरवली, मला पैसा कमवायचा, खूप सारा पैसा, पण कष्टाने नाही, कारण कष्टाने कमावणाऱ्याला सगळ्यात जास्त शोषण होतं. मला सिस्टीमला त्यांच्याच गेममध्ये हरवायचं. आणि प्रेक्षकांनो, इथूनच या कथेचं बीज रोवलं गेलं. सगळा मेंदूचा खेळ सुरू झाला. शंभूच्या टपरीवर वेगवेगळे लोक यायचे. शंभू पुढे जाऊन जे करणार होता, करोडो रुपयांचा एक तो मोठा घोटाळा करणार होता, ज्याची कल्पनाच कोणाला नव्हती. त्याच्या टपरीवर तो आता विचार करू लागला. त्याच्या टपरीवर शेतकरी, ट्रक ड्रायव्हर, तालुक्याचे सरकारी कर्मचारी, कधी कधी वकील, बँकेचे मॅनेजर सगळे यायचे. शंभू सगळ्यांचं ऐकायचा, पण मात्र बोलायचा कमी. ऐकता ऐकता तो एक शिकत गेला. बँक कशी चालती, कर्ज कसं मिळतं, सरकारी योजना कशा वापरतात, सिस्टीममध्ये कुठे कुठे त्या ठिकाणी होल्स असतात. मग एक दिवस टपरीवर तालुक्याच्या कोऑपरेटिव्ह बँकेचा मॅनेजर गोविंद कुलकर्णी आला. गोविंद बऱ्यापैकी दारूबाज आणि बायकोशी भांडण झाल्यावर तो शंभूच्या टपरीवर येऊन बसायचा. शंभू त्याला फुकट चहा द्यायचा. गोविंदने एक दिवस नशेत सांगितलं, शंभू, बँकेत कोट्यवधी रुपये पडून आहेत रे, कोट्यवधी रुपये. सगळ्या सरकारी योजनेचे पैसे कोणी बघत नाही तिकडं. ऑडिट वर्षातून एकदा होतं, तेही फक्त कागदावर. हे पैसे कुणी हुशार माणसानं काढून घेतले तर या लोकांना काही कळणार सुद्धा नाही रे गोविंदा, असं तो म्हणू लागला. पण शंभूनं मात्र हे वाक्य कायम लक्षात ठेवलं. रात्री शंभूची टपरी बंद करून तो मंदिरात जायचा. त्याने विचार केला, शेतकरी कोऑपरेटिव्ह बँकेत पैसे ठेवतात कारण त्यांना बँकिंग कळत नाही. बँकेचे मॅनेजर भ्रष्ट, सरकारी ऑडिट फक्त नावाला, तर मग मीच का नाही. पण शंभूला एक गोष्ट कळत नव्हती, तो एक चहावाला, त्याला बँकेत शिरायला देखील कोणी देणार नाही. त्याला लागणार होता एक मुखवटा, एक अशी ओळख जी कुणालाही संशय येणार नव्हती. शंभूनं ती ओळख बनवायला सुरुवात केली. पहिली गोष्ट, गावातल्या लोकांचा विश्वास जिंकणं. शंभू आधीपासून लोकांचा लाडका, पण आता त्याने ते दुप्पट केलं. गावातल्या गरीब लोकांना तो फुकट चहा द्यायचा, मुलींना बिस्किट, आजारी लोकांना डॉक्टरकडे न्यायचा, सणात देवळाला स्वतःच्या खिशातून प्रसाद वाटायचा. लोक म्हणायचे, शंभू देव माणूस. पण दुसरी गोष्ट त्यांनी केली, सरकारी कागदपत्र कशी असतात ते समजून घेऊ लागला. तालुक्याच्या लायब्ररीत तो रात्र जाऊन बसायला लागला.
फॉर्म भरायला शिकला, अर्ज लिहायला शिकला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बनावट कागद कशी तयार करायची तो शिकला. तिसरी गोष्ट, त्याने गोविंद कुलकर्णीला आपल्या जाळ्यात ओढलं. बँकेत मॅनेजर असणारा गोविंद, त्याची आर्थिक परिस्थिती खूप खराब होती आणि त्याचाच फायदा घेण्याचा निर्णय शंभूने घेतला. शंभूने त्याला सुरुवातीला 5,000 रुपयांची मदत करण्याचं नियोजन केलं होतं. त्याला तो 5,000 रुपये देऊ लागला होता आणि त्याने अखेर आपला प्लॅन समोर ठेवला. शंभूचा प्लॅन सोपा होता. तो वाघनगाव आणि आजूबाजूतील गावातील गरीब, अडाणी आणि जमीनदाराची यादी सुरुवातीला तो करणार होता. त्याची ही पहिली स्टेप होती. दुसरी स्टेप, त्यांच्या नावावर बनावट कागदपत्र बनवून ट्रॅक्टर आणि शेतीच्या कर्जाचे अर्ज तो भरू लागला होता. मॅनेजरने गोविंदला त्या ठिकाणी अधिकृतपणे ते कर्ज मंजूर करण्याचं ठरवलं होतं. त्याची चौथी स्टेप होती कर्जाचे पैसे गरिबांऐवजी थेट शंभूकडे येणे. आणि पाचवी स्टेप होती त्या लोकांना सरकारी मदत म्हणून 5 ते 10,000 रुपये देऊन खुश ठेवणे. हा प्लॅन मोठा असल्याने शंभूनं हुशारीने आपली टीम बनवली. हा प्लॅन कागदावर होता, पण हा यशस्वी करण्यासाठी त्याला टीम बनवायची होती. जुगाराच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झालेला तलाठी विठ्ठल पवारला त्याने बनावट 7/12 बनवायला भाग पाडलं. सुशिक्षित बेरोजगार तरुण सुरेश गायकवाडला महिना 20,000 रुपये देऊन गावोगावी लोकांचे अंगठे आणि सह्ये गोळा करायला लावले. पैशाची नड असलेले सरपंच रामराव देशमुखला प्रत्येक कर्जामागे 10% कमिशन देऊन आपलंसं केलं. बँक मॅनेजर, तलाठी, सरपंच आणि फील्ड वर्कर सगळे आता एका चहावाल्याच्या इशाऱ्यावर नाचत होते. पहिलं ट्रॅक्टर कर्ज 7 लाख रुपयाचं दोंडबा शिंदे या मजुराच्या नावावर काढलं गेलं. बनावट 7/12च्या जोरावर गोविंदने कर्ज मंजूर केलं. सुरेशने पैसे काढले, शंभूच्या हातात दिले. धोंडबा 10,000 रुपयाची मदत मिळून खुश झाला, तर शंभूला 6,90,000 मिळाले. पुढच्या 6 महिन्यात शंभूनं शेती, गाई म्हशी, घर बांधणीच्या नावावर 32 बोगस कर्ज करून जवळपास 1,72,00,000 रुपये लाटले. त्यानंतर त्याने कागदावरच बोगस महिला बचत गट दाखवून खोट्या हजेरीच्या जोरावर 18 लाख रुपयांचं सरकारी अनुदान लाटलं. तिसरी शक्कल म्हणजे गावातल्या मृत लोकांच्या नावावर बनावट मृत्यूपत्र बनवून शेतकरी विम्याचे 12 लाख रुपये हडप केले. एका वर्षात चहावाल्यानं 2,02,00,000 रुपये कमावले. तरीही तो तसाच राहिला. 30 टपरी, तेच फाटके कपडे, तेच निरागस हसू. त्याने कोणतीही संपत्ती उघडपणे खरेदी केली नाही. आता तब्बल 1.5 वर्षानंतर बँकेच्या मुख्य शाखेतून अजय नाडकर्णी नावाचा एक प्रामाणिक ॲडमिटर आला. वाघन गावातून एकाच वर्षी 32 कर्ज मंजूर झाल्याने आणि सर्वांचे हस्ताक्षर एकच असल्याचा संशय त्याला आले. त्याने उद्या प्रत्यक्ष वाघन गावला जाऊन चौकशी करायचं ठरवलं. गोविंदने रात्री शंभूला फोन करून सांगितलं, सगळं फुटणार, मला भीती वाटते. शंभू शांतपणे म्हणाला, मी बघतो. शंभूने रात्री सुरेशला सांगून कर्ज घेतलेल्या 10 लोकांना सकाळी टपरीवर जमवले. त्यांना चहा देऊन समजून सांगितलं, बँकेचे साहेब आले तर कर्ज घेतल्यास हो म्हणा, ट्रॅक्टर शेतात आहे हे सांगा, बदल्यात 20,000 मिळतील. ते तयार झाले. दुसरीकडे तलाठी विठ्ठल पवारला सांगून रात्रभरात सगळे रेकॉर्ड मॅच करून घेतले. सकाळी शंभू स्वतः तालुक्याला गेला. ऑडिटर अजर ज्या लॉवर थांबला होता तिथे पोह्यांचा डबा घेऊन पोहोचला. साहेब, मी वाघनगाव चहावाला, तुम्ही येणार म्हणून चहा पोहे आणले. शंभू इतक्या भावनिक गप्पा मारल्या की अजय प्रभावित झाला. शंभू म्हणाला, तुम्ही गावात आला तर गरीब लोक पोलीस समजून घाबरतील, तुम्ही बँकेतच कागदपत्र तपासा. अजयने त्याचं ऐकलं. अजय कागदपत्रावरून सत्य शोधू नये म्हणून अजय त्या ठिकाणी त्याला हे करू लागला. त्या ठिकाणी संध्याकाळी गोविंद कुलकर्णीने संशयास्पद 32 फाईलवर चुकीने चहा सांडून त्या खराब केल्या. अजयनं उरलेल्या 20 फाईल तपासल्या, ज्या शंभूनं खरोखर जुने ट्रॅक्टर पंप स्वस्तात विकत घेऊन अगदी परफेक्ट ठेवल्या होत्या. अजयने रिपोर्ट दिला, व्यवहार नियमानुसार आहे. शंभूचं ऑडिट पास झालं. ऑडिटनुसार सुटल्यानंतर शंभूनं पिंपळवाडी, कोरेगाव, नांदुरी, शिरगाव या 4 गावात हातपाय पसरले. तिथल्या मॅनेजर्सला जाळ्यात ओढलं. 2 तालुके, 2 वर्षात 5 तालुके, 12 गावं, 4 बँकांमध्ये त्याचे नेटवर्क पसरलं. एकूण बनावट कर्ज 118 आणि एकूण रक्कम 8,87,00,000 रुपये झाली. कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन नसलेल्या एका चहावाल्याने करून दाखवलं. शंभूनं हे पैसे 3 ठिकाणी लपवले. शेजारच्या राज्यात रामदास पाटील या बनावट नावानं 35 लाखाची जमीन खरेदी केली. किशोर सोनवणे या हवाल्यामार्फत पैसे दुबईला पाठवले. 1.5 कोटी रुपये रोख विहिरीत आणि जमिनीखाली पुरले. कोरेगाव बुद्रुक गावातील 70 वर्षाच्या लक्ष्मीबाई जगताप यांच्या नावावर 5 लाखाचं कर्ज होतं. त्यांचा मुलगा राजेंद्र पुण्याहून आला. आईचा सिबिल स्कोअर चेक करताना त्याला हे कर्ज दिसलं. आई कधी बँकेतच गेली नाही, त्यामुळे त्याने थेट पोलिसात कंप्लेंट केली. इन्स्पेक्टर प्रकाश सावंत यांनी तपास सुरू केला. शंभूला हे कळताच त्याने सुरेशला कोरेगाव सोडायला लावलं. कोरेगावच्या मॅनेजरला सांगून सगळा दोष 2 वर्षापूर्वी बदली झालेल्या विनोद घाडगे नावाच्या क्लार्कवर ढकलला. बनावट पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी निष्पाप विनोद घाडगेला अटक केली. शंभू मात्र वाघनगावात सुरक्षित राहिला. विनोद घाडगेच्या अटकेनंतर इन्स्पेक्टर प्रकाश सावंत समाधानी नव्हते. 2 बँकेच्या मॅनेजरनी फोन रेकॉर्ड तपासतात एक कॉमन प्रीपेड नंबर सापडला. तो सुनील मोरे या बनावट नावावर होता. त्याचं लोकेशन सतत वाघनगाव दाखवत होतं. प्रकाश सावंत सध्या वाघनगावात आले.
शंभूच्या टपरीवर चहा प्यायला थांबले. त्यांनी चौकशी केली, पण शंभू नेहमीप्रमाणे गोड बोलला. मी साधा चहावाला, मला बँकेचं काय कळणार. प्रकाश निघून गेला. शंभून पोलिसांची नजर ओळखली. त्याने ठरवलं आता खेळ संपवायचा. पुढचे 2 आठवडे शंभूनं सगळे पुरावे नष्ट केले. तलाट्याकडचे कागदपत्र जाळले. सुरेशला कोल्हापूरला पाठवलं. सरपंचाचं पैसे देऊन तोंड बंद केलं. हवालेवाल्याशी संबंध तोडले. एका पौर्णिमेच्या रात्री टपरी बंद केली. शंभूच्या सेंटरची पाटी मंदिरासमोर ठेवली. तो अंधारात गायब झाला. चहावाला गायब झाल्याचे समजतात प्रकाश सावंत यांनी पुन्हा तपास केला. गावातल्या लोकांनी शंभूचं नाव घेतलं. पोलीस मॅनेजर गोविंद कुलकर्णी कस्टडीत घेऊन पोलिसांनी खाक्यादावर तुटला. त्यांनी शंभूच्या 8 कोटींच्या घोटाळ्याची कबुली दिली. शंभूचा शोध सुरू झाला, पण त्याच्या नावावर ना पॅन कार्ड होतं, ना आधार कार्ड, ना बँक अकाउंट. त्याचे कोणतेही डिजिटल पुरावे नव्हते. तो सिस्टीममध्ये ऑफिशियली एक्झिस्टच करत नव्हता. शंभू जणी हवेतच विरघळून गेला. सगळ्या आरोपींना अटक झाली. विनोद गाडगे सुटला, पण त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. 6 महिन्यानंतर इन्स्पेक्टर प्रकाश सावंत यांना पुण्यामधून एक पोस्टकार्ड आलं. सावंत साहेब, तुम्ही मला फक्त एक चहावाला म्हणून बघितलं. जी सिस्टीम माझ्या बापाला मारते ती मला काय शिकवणार. ते पैसे आता माझे नाहीत. जिथे गरज आहे तिथे गेले. मी आता शंभू नाही, कदाचित रिक्षावाला किंवा चौकीदार आहे. तुमच्या ऑफिसच्या टपरीसमोरून माझ्या हातचा चहा घेतला होता, पण तुम्ही ओळखलं नाही, कारण की कुणी चहावाल्याचा चेहरा लक्षात ठेवत नाही. शंभू. प्रकाश सावंतांचे हात थरथर कापले. त्यांनी रोज टपरीवर येणारे चहा शोधण्याचा प्रयत्न केला, पण शंभू कधीच सापडला नाही. या केसची फाईल आजही कोणत्याही कागदपत्राशिवाय अनसॉल्ड कॅटेगरीत आहे. 8 कोटी रुपये कुठे गेले? शंभू आज कुठे आहे? काही लोक म्हणतात त्याने ते पैसे अनाथ आश्रमाला दिले. एका बाजूला छळलेला गरीब माणूस, तर दुसऱ्या बाजूला शेकडो गरिबांहून लादलेलं कजर. शंभू हिरो होता की खलनायक हे तुम्हीच ठरवा. पण पुढच्या वरी चहाच्या टपरीवर जाताना एकदा विचार नक्की करा की त्या चहावाल्याच्या डोक्यात काय चाललं असेल. तर मित्रांनो, ही होती त्या वागणगावच्या शंभू मानेची थरारक कथा. ही कथा ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असत सबस्क्राईब करा. धन्यवाद.